बोरनान कसं करायचं, त्याचसोबत बोरनान किती ते किती वयापर्यंत केलं जातं, त्यासाठी आपल्याला काय काय सामान लागणार आहे व त्यामागे कारण काय आहे, बोरनान करण्यामागचं शास्त्रीय कारण काय आहे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भोगी, संक्रांत आणि किंक्रात व किंक्रात पासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही बोरनान केलं जातं. खूप लोक किंक्राती दिवशीच बोरनान करतात, पण ज्यांना किंक्रातीला काही प्रॉब्लेम्समुळे बोरनान करू शकत नाही ते रथसप्तमीपर्यंत कधीही बोरनान करू शकतात. आणि बोरनान करण्यामागचं शास्त्र आहे ते मग मी तुम्हाला पुढे सांगेलच व्हिडिओमध्ये, पण अगोदर आपण जाणून घेऊया की बोरनान किती वर्षापर्यंतच्या मुलांचं केलं जातं. बघा, करायला तर आपण एकदम लहान बाळाचं देखील करू शकतो, पण मी म्हणेल की 6 महिन्यापासून ते 5 वर्षापर्यंत. 6 महिन्याच्या मुलाला थोडंसं बसता येतं किंवा थोडंसं ते कॅपेबल असतं, म्हणजे त्याच्या अंगावरती तुम्ही ते सामान जे टाकणार आहे, ज्या वस्तू टाकणार आहे त्याच्या अंगावर तुम्ही टाकू शकता. पण खूपच छोटं मुलं असेल, ज्याला बसता येत नसेल, त्याचं तुम्ही बोरनान नाही करायचं आहे. 6 महिन्याच्या पुढच्या मुलाचं तुम्ही बोरनान करू शकता, मग तो मुलगा असू द्या, मुलगी असू द्या. आणि आत्तापर्यंत जर तुमच्याकडे बोरनानची पद्धत नसेल ना, तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला ना, तर तुम्ही पण नक्की बोरनान करायला सुरुवात करताल. बघा, बोरनान करण्यासाठी शक्यतो मुलाला काळ्या रंगाचे कपडे घालतात, पण काळ्या रंगाचे कपडे तुमच्याकडे नसतील, हरकत नाही आहे. तुमच्या कॅपॅबिलिटीनुसार तुम्ही नवीन कपडे आणू शकता काळ्या रंगाचे, ठीक आहे. नाही आणले तरी घरातील कुठलाही नवीन ड्रेस तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला घालू शकता. काळा रंग घालण्यामागचं उद्देश काय आहे, तर हा जानेवारी हा महिना, म्हणजेच आत्ता जे महिने चालू आहेत ते थंडीचे आहेत, आणि थंडीच्या महिन्यामध्ये काळा रंग आपल्याला ऊर्जा देत असतो, म्हणून काळ्या रंगाचं घातलं जातं, हे त्याच्या मागचं कारण आहे. त्यासोबतच तुम्हाला हलव्याचे दागिने लागतात, कंपल्सरी लागतात असं मी म्हणत नाही. हलव्याचे दागिने तुमच्याकडे असतील घाला. तुम्ही बनवू शकत असाल घरी, खूप महिला घरी हलव्याचे दागिने बनवतात, ठीक आहे, तुम्ही घरी बनवून घातले तरी चालेल. आणि मार्केटमध्ये देखील खूप महाग नाही, स्वस्त रेटमध्ये भेटतात. तुम्ही आणू शकत असाल तर ठीक आहे, तुम्ही आणा. म्हणजे हलव्याचे दागिने तुमच्या कॅपॅबिलिटीनुसार तुम्ही आणू शकता. पण असंही नाही आहे, खूप अशा बहिणी आहेत, महिला आहेत की ज्यांची परिस्थिती अजिबात नसते, पण त्यांना त्यांच्या मुलांची हौस पूर्ण करायची असते की बाबा माझ्या मुलाची देखील हौस पूर्ण झाली पाहिजे. ते 50-100 रुपयाच्या हलव्याचे दागिने त्यांना दुसरीकडे कुठेतरी वापर करायचा असतं त्या पैशाचा, म्हणून ते म्हणतात की हलव्याचे दागिने आम्ही अफोर्ड नाही करू शकत, आम्ही घेऊ शकत नाही. ठीक आहे, तुम्ही नाही घातले ना हलव्याचे दागिने तरी चालेल. महत्त्वाचं काय आहे, तुम्ही करता कसं आणि तुमची श्रद्धा, हे महत्त्वाचं आहे. बघा, बोरनान तुम्ही नक्की करा. हलव्याचे दागिने असू द्या किंवा नसू द्या, तुमच्या कॅपॅबिलिटीनुसार. तुम्हाला महागाचे आणायचे, महागाच्या ना, तुमच्याकडे पैसे नसतील, ठीक आहे, तुम्ही नाही आणलं तरी चालेल. सगळ्यात पहिलं तुम्हाला हलव्याचे दागिने असतील तर आधी ड्रेस घाला. हलव्याचे दागिने घालणार असाल तर मुलाला हलव्याचे दागिने घाला. त्यानंतर त्याला छान तयार करा. खूप लोक मागे डेकोरेशनही करतात, तुम्हीही करू शकता. खूप छान छान डेकोरेशन केलं जातं. आणि त्याचसोबत काय करायचं आहे, मुलाला पाठावरती बसवायचं आहे. पाठावर बसवल्यावर 5 सुवासिनीला तुम्हाला त्याचं औक्षण, तुमची मुलगी असो मुलगा असो, औक्षण करायला सांगायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूची छोटी छोटी मुलं आपल्याला बोलवायची आहेत. मग त्यांना बोलवलं की तुम्हाला एका पाटीमध्ये अगोदरच तुम्हाला तयारी करून ठेवायची आहे बोरनांची. सगळ्यात पहिलं चुरमुरे टाका, त्याच्यामध्ये बोरं टाका, हरभरे टाका, हलवा म्हणजे तिळगुळ जो भेटतो व्हाईट कलरचा तो टाकायचा आहे. त्याचसोबत तुम्ही तिळगुळाचे लाडू देखील टाकू शकता, भुईमुगाच्या शेंगा टाकायच्या आहेत. आणि हल्ली पहिल्या काळामध्ये फक्त या वस्तू टाकल्या जात होत्या, पण आता हल्ली चॉकलेट, बिस्किट हे सुद्धा टाकायची पद्धत निघाली आहे, तर तुम्ही ते देखील त्याच्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर मुलांना आपल्या मुलाच्या म्हणजे आजूबाजूचे बोलवलेली मुलं बाजूला बसवायचे असतात गोल राऊंड करून. आणि त्यानंतर 5 सुवासिनीने प्रत्येकीने येऊन ओंजळणे त्या मुलाच्या अंगावरती, ह्याचं स्नान म्हणजे बोरनान, म्हणजे त्याने आंघोळ घालायची असते. त्या चुरमुऱ्यांनी, त्या बोरांनी आंघोळ घालायची असते. आणि मग बसलेले आजूबाजूची मुलं आहेत त्यातली चॉकलेटं, बोरं उचलून ते खात असतात. तर आता याच्या मागचं हे कसं करायचं मी तुम्हाला सांगितलं, पण हे का केलं जातं,
तर बघा, खूप पूर्वी ना, म्हणजे याच्या मागची कथा काय आहे, तर एक करी नावाचा राक्षस होता आणि त्याची वाईट दृष्ट कृष्णावर, भगवान कृष्णावर पडू नये ना, त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं बोरनान हे भगवान कृष्णांना घातलं होतं व त्यानंतर ही प्रथा पडली होती. म्हणजे कोणाचीही वाईट दृष्ट आपल्या मुलाला लागू नये त्यासाठीच बोरनान केलं जातं, वाईट दृष्टीपासून मुलाचा बचाव होण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे सायंटिफिक रिझन काय आहे याच्या मागचं, तर बघा, जानेवारी महिन्यामध्ये ना वातावरणामध्ये खूप बदल होत असतात आणि या बदलत्या ऋतूचा मुलांच्या शरीरावर परिणाम होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं जसं की आपलं ऊस आहे, शेंगा आहे, हरभरा आहे, बोरं आहे, हे सगळं त्याच्यामध्ये टाकली जातात. मग लहान मुलं येतात, जेव्हा आपण मुलाला स्नान घालतो, बोरन्हाण घालतो, त्यावेळी जे त्याच्या ते वस्तू पडल्या जातात, ते आजूबाजूचे जे छोटी छोटी मुलं आहेत ते उचलतात आणि ते खातात आणि हे उचलून खाल्ल्याने त्यांचं शरीर स्ट्रॉंग बनलं जातं. त्यामुळेच बोरनान हे नक्की करावं. मुलांच्या शरीरासाठी देखील छान चांगलं आहे ते व त्यासोबतच त्याच्या मागे कथा देखील आहे की भगवान कृष्णांना सगळ्यात अगोदर कोणाची करी नावाच्या राक्षसाची दृष्ट भगवान कृष्णावर पडू नये म्हणून ही प्रथा पडली व आपल्या मुलावर देखील कोणाचीही वाईट दृष्ट पडू नये यासाठी आपल्याला बोरनान करायचं असतं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व कमेंट करा.